एके दिवशी कॉलेजमधून मी परतताना 3 मुलांनी मला पळवून नेलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली. माझा बलात्कार केला. त्यानंतर रडत मी घरी पोहोचले. परंतु ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही. 2 महिन्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतरची माझी पहिली रात्र होती. मी खूप घाबरले होते. नवऱ्याने माझ्या डोक्यावरील पदर काढला तेव्हा मी जोरात किंचाळले. कारण मी नवीन नवरी बनून माझ्या खोलीत गेले. मी खूप घाबरले होते. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. साखरपुडा झाल्यानंतर ते आज लग्नापर्यंत मला खूप भीती वाटत होती. जर माझ्या नवऱ्याला माझी सर्व हकीकत समजली तर या भीतीने माझी अगदी थरकाप उडाला होता. आणि शेवटी तो दिवस आला. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी खूप घाबरले होते. जर माझ्या नवऱ्याला माझं सत्य समजलं तर माझं काय होईल? मी माझ्या नवऱ्याला तर सोडून माझ्या घरच्यांना देखील ही गोष्ट सांगितली नव्हती. दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि मी भीतीने थरथरले होते. माझा नवरा हळूहळू माझ्या जवळ आला आणि माझ्याकडं पाहू लागला. माझ्या नवऱ्याच्या त्या नजरेने देखील मी खूप जास्त घाबरले होते. माझा नवरा माझ्यासमोर बसला आणि माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला. त्यावेळी इतका नवा नवरीप्रमाणे लाजण्याचं सोडून मी भीतीने थरथरत होते. माझा नवरा माझी तारीफ करत होता तरी एकीकडे माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं. खरं तर माझ्या नवऱ्याने मला आधी देखील पाहिलं होतं. आमचा साखरपुडा आमच्या लग्नाच्या 2 महिन्याआधीच झाला होता. फक्त आमचं लग्न साखरपुड्याच्या 2 महिन्यानंतर होणार होतं. साखरपुड्याच्या दिवशी इतर मुलीप्रमाणे माझी देखील काही स्वप्न होते. मी तेव्हा खूप लाजत होते. सर्व माझी लाज मस्करी करत होते. साखरपुड्याला मी फक्त माझ्या नवऱ्याची एक झलक पाहिली होती आणि त्याला बघून माझ्या हृदयाचे ठोके चुकले होते. खरं तर आजच्या रात्री माझ्या नवऱ्याचे माझ्याप्रती ते प्रेम पाहून, माझी तो स्तुती ऐकून आज मी लाजायला हवी होते. प्रेमाने माझ्या हृदयाची धडधड व्हायली होती. पण 1.5 महिन्यापूर्वी माझ्यासोबत जे काही प्रसंग घडला होता त्यामुळं भीतीने माझा थरथरा उडाला होता. नवरा काय बोलतोय ते मला काहीच ऐकायला येत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता. जर माझ्या नवऱ्याला माझं खरं सत्य समजलं तर काय होईल? त्या प्रसंगामुळं मला तर माझं आयुष्य नको झालं होतं. मला पुढे जगायची काहीच इच्छा उरली नव्हती. आणि तसंच रडत रडत दिवस ढकलत आज मी इथपर्यंत पोहोचले होते. माझा नवरा माझ्यासोबत खूप प्रेमाने वागत होता. तो माझ्याकडे एक नजरेने बघत होता. त्याची ती नजर पाहून मी खूप घाबरले होते. मला असं वाटत होतं कदाचित मी याच्यापासून ते लपवत होते. ते सर्व याला समजलं आहे. त्याला माझ्याबद्दल सर्व सत्य समजलं आहे. तेवढ्यातच माझा नवरा असा काही बोलला जे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. माझा नवरा मला म्हणू लागला, मी खूप थकलो आहे आणि मला असं वाटतंय की तू देखील थकली असशील. त्यामुळे तुझे कपडे बदल आणि झोपी जा. असं बोलून तो झोपी गेला. मी बसल्या जागी त्याच्याकडं पाहत बसले. माझा नवरा एक विचित्र माणूस होता. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने मला स्पर्श देखील केलं नाही आणि त्यामुळं माझ्या मनात एक वेगळी भीती निर्माण झाली. मी कपडे बदलले आणि बेडवर झोपून गेले. परंतु माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला स्पर्श करायचं सोडून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि सरळ झोपी गेला. पूर्ण रात्र मी हाच विचार करत होते आणि याच विचाराने मला झोप देखील येत नव्हती. दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा एक विधी बाकी होती. मी चेहऱ्यावर खोटं का होईना हसू आणून सर्वांसमोर उभी होते. सर्वांनी माझी खूप तारीफ केली कारण मी दिसायला खूप सुंदर होते आणि त्याचबरोबर म्हणजे लग्नाच्या त्या साजरीगृहाने माझं सौंदर्य आणखीच भरून आलं होतं. नववधूच्या देशात मी खूप सुंदर दिसत होते आणि माझं ते सौंदर्य पाहून मला तर असं वाटत होतं की आज माझा नवरा माझ्यावर नक्की हक्क दाखवणार. माझ्यावर प्रेमाचा वर्षा केल्याशिवाय तो नाही राहू शकणार.
खरं तर मी खूप घाबरले होते, पण मला मनातल्या मनात असं देखील वाटत होतं, माझ्या नवऱ्याने माझ्यावर भरपूर प्रेम करावं. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं ज्याप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असते, ते प्रेम माझ्या नवऱ्याने मला द्यावं. त्या रात्री मला जास्त वेळ माझ्या नवऱ्याची वाट पाहावी लागली नाही. माझा नवरा लगेच रूममध्ये आला आणि त्या रात्री त्याचा मूड चांगला होता. मी मनातून घाबरलेली होते, पण तरी देखील मी त्याला प्रेमासाठी तयार होते. पण पुन्हा एकदा मोठा धक्का बसला, जेव्हा त्या रात्रीसुद्धा माझ्या नवऱ्याने इकड-तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग मला झोपायला सांगून स्वतः झोपी गेला. नवऱ्याचं हे वागणं पाहून मी तर हैराण झाले. माझ्यामध्ये इतकी पण शक्ती नव्हती का, की माझ्या नवऱ्याला माझ्यावर प्रेम करावं? माझ्या नवऱ्याचं ते वागणं पाहून मला खूप वाईट वाटलं. माझ्या हृदयाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. माझ्या नवऱ्याला माझं खरं सत्य समजलं तरी? या विचाराने मी आधीच खूप घाबरले होते आणि त्यात माझ्या नवऱ्याचं हे असं विचित्र वागणं, त्यामुळं माझ्या मनाची अवस्था खूप वाईट झाली होती. खरं तर माझा नवरा एक चांगला माणूस होता. तो माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा. परंतु लग्नाच्या जवळजवळ 1 महिना झाला होता. परंतु आत्ता पण त्याने माझ्यासोबत कोणताही संबंध ठेवला नव्हता. नेहमी रात्री तो माझ्यासोबत इकड-तिकडच्या गप्पा मारायचा आणि मग मला झोपायला सांगून स्वतः झोपी जायचा. आणि मग या सगळ्या माझ्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ लागला. माझ्या मनात नको ते विचार यायला लागले. रात्री झोपेत मला माझ्यासोबत घडलेलं वाईट प्रसंगाचं विचित्र स्वप्न पडायचं आणि त्यामुळं मी झोपेतून दचकून जागी व्हायचे. दिवसांदिवस माझी हालत खूप खराब होत होती. मी खूप घाबरत राहत होते. आमच्या लग्नाला 3रा महिना चालू झाला आणि माझं शरीर अचानक बदल घडू लागला. मला ते सर्व घडायची आधी माझ्या नवऱ्यासोबत चांगले संबंध निर्माण करायचे होते. परंतु तसं काही झालं नव्हतं. आता माझं खरं सत्य सर्वांसमोर येणार होतं आणि हाच विचार करून माझी अवस्था खूप खराब झाली होती. मी सतत तणावात राहायचे. अचानक माझी तब्येत खूप बिघडली. त्यामुळं माझा नवरा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि डॉक्टरांनी जे सांगितलं, ज्याची मला भीती होती, डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होणार आहे आणि मला आता 3रा महिना सुरू आहे. ते ऐकून मी शरमेने मान खाली घालून तेथे बसले होते. मी विचार केला, आता सगळं संपलं. माझा नवरा माझ्यासोबत आता कोणतंही नातं ठेवणार नाही. तो मला नक्कीच घटस्फोट देणार, कारण की कोणताही सामान्य माणूस हेच करणार. मला असं वाटत होतं की मी येथे जोराने रडावं, परंतु मी तसं काही करू शकत नव्हते. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं, टेन्शनमुळे तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. तिला अशक्तपणा आला आहे. त्यामुळं तिला जरा पौष्टिक आहार द्या. सोबतच एक चांगलं वातावरण देखील तिला मिळायला पाहिजे. माझ्या नवऱ्याला हे माहीत होतं की माझ्या पोटात वाढणारं बाळ हे त्याचं नाहीये. 6 महिन्यापूर्वी माझ्यासोबत घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जाऊ लागला. लग्नाच्या 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी माझ्या कॉलेजवरून घरी परत येत होते, तेव्हा मला 3 मुलांनी मला पळवून नेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मला एका सुनसान जागेवर नेलं, जिथे मी आरडाओरडा करून, चिंकाळून कोणी माझं मदतीला येणार नाही. मी त्या मुलांच्या पुढे हात जोडले, पाया पडले, त्यांच्याकडून माझ्या इज्जतीची भीक मागितली. परंतु माझ्या त्या बोलण्याला त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते अक्षरशः बहीर झाले होते. मी जोराने ओरडायचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी माझं तोंड दाबलं होतं. मला तिथे काहीच दिसत नव्हतं. मला फक्त दिसत होतं, एक मुलगा माझ्यावर जबरदस्ती करत होता. त्याने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं मास्क लावलं होतं आणि त्याच्या शर्टवर एक वेगळ्या प्रकारची विचित्र चित्र होते आणि हे पुरावे त्यांना शोधण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे मला असं वाटत होतं, मी माझा जीव द्यावा. मला जगणं नको होतं. मी अक्षरशः बेशुद्ध झाले होते.
मला काहीच समजत नव्हतं. थोड्या वेळाने त्या मुलांनी मला पुन्हा तेथे नेलं, तेथे सोडलं. तिथून त्यांनी मला पळून नेलं होतं. मग मी स्वतःला कसंबसं सावरत रडत रडत माझ्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर घरामध्ये लहान बहिणीशिवाय कोणीच नव्हतं. मी माझ्या खोलीत गेले आणि जोरजोरात ओरडू लागले. रडून रडून अक्षरशः माझी रात्र तापमध्ये गेली. रात्री मला तो प्रसंग आठवून मी त्या मुलांना दाबलेलं माझं तोंड, तो मास्क पाहून मी झोपेत घाबरून जागी व्हायचे. असेच रडत रडत घाबरत घाबरत मी रात्र काढल्या होत्या. परंतु माझ्यासोबत काय घडत आहे हे सांगण्याची कोणाला मी हिंमत केली नाही. घरातले माझी काळजी घ्यायचे. जवळजवळ 1 आठवडा माझा अंगात ताप होता आणि त्यामुळं माझ्या चेहऱ्यावरील पूर्ण तेजस निघून गेला होता. हळूहळू मी त्यातून सावरत होते. हळूहळू माझ्या मनातून तो प्रसंग निघून जात होता. हळूहळू त्या वाईट काळातून मी सावरत स्वतःचा प्रयत्न करत होते. आणि मग रात्र वाईट स्वप्न पडणं देखील बंद झालं. मी घरातल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि स्वतःला सावरलं होतं. त्यानंतर मी माझं दिवस मजेत घालवत होते. परंतु काही काळानंतर मला माझ्या तब्येतीमध्ये फारसं जाणवू लागलं. कधी कधी मला चक्कर यायची तर कधी उलट्यासारखं देखील व्हायचं आणि त्यामुळं मी पुन्हा घाबरायचे. मला असं वाटायचं की हे सर्व माझ्यासोबत जे प्रसंग घडला आहे त्यामुळं तर नाही ना होत. त्यानंतर कॉलेज सुटल्यावर मी कुणाला तरी न सांगता डॉक्टरकडे गेले. चेकअप करून घेतलं. मी देवाकडं प्रार्थना करत होते, जो मी विचार करत आहे तसं काही नसू दे. पण देवाने हे सर्व मान्य नव्हतं. त्यांनी मला भीती वाटत होती तेच घडलं. मी गरोदर होते. हे ऐकून मी जोरजोरात रडू लागले. मी देवाला बोलू लागले, मी असं कोणतं काय वाईट केलं आहे? हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय? आता मी कुठे जाणार होते आणि कोणाकडून मदतीची अपेक्षा करणार होते आणि या सर्वांना कोणाला जबाबदार ठेवणार होते? माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा कोणी साक्षीदार देखील नव्हता. माझ्या बाजूने कोणीच नव्हतं. मला माहीत होतं, जर मी कोणाला काही सांगितलं असतं तर त्यांनी मलाच गुन्हेगार ठरवलं असतं. घरी येऊन मी आता शांत शांत राहू लागले. माझ्या घरात माझे आई वडील होते आणि ते दोघे नोकरी करत होते आणि एक छोटी बहीण होती. तिला अजून तेवढी समज नव्हती. आणि मग त्यातच माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ लागली. त्यामुळं मी अजून घाबरले. मी विचार केला, जर माझ्या नवऱ्याला हे सर्व सत्य समजलं तर तो काय होईल? तो तर मला कधीच स्वीकारणार नाही. त्यानंतर मी विचार केला, लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगेल. पण त्यानंतर असा विचार केला, जर त्यांनी ही नातं स्वीकारलं नाही तर? मग या सर्वातून एक मार्ग असा काढला की लग्न झाल्यानंतर काही दिवसात मी सांगेल की मी गरोदर आहे आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर सांगेल की 7 महिन्यातच डिलिव्हरी झाली आहे आणि मग हा सगळा विषय तेथे संपेल. परंतु इथे देखील माझ्या नशिबाने माझी साथ दिली नव्हती आणि माझी विचित्र नवरा माझ्यासोबत प्रेमाने बोलून माझी एवढी काळजी घेऊन देखील माझ्यासोबत कोणताही संबंध ठेवत नव्हता. आणि आता डॉक्टरांनी सर्व हकीकत सांगितली होती. मला माहीत होतं, आता घरी गेल्यानंतर माझा नवरा मला वाईट साईड बोलल, माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचं धप्पे लावण, मला घटस्फोट देईल. मागच्या 3-4 महिन्यात माझी मनाची अवस्था इतकी वाईट झाली होती. त्या घटस्फोटासाठी लोकांचं बोलणं ऐकण्यासाठी माझं मन तयार झालं होतं. घरी गेल्यानंतर माझा नवरा मला खोलीत घेऊन गेला. खरं तर घरी गेल्यानंतर भांडणार, आदळआटोप माझ्यावर केली जाणारी आरोप ऐकायला मी तयार होते. परंतु इथे तर तसं काहीच घडलं नव्हतं. दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, तरी अद्याप देखील माझ्या नवऱ्याने मला एक प्रश्न देखील विचारला नव्हता. तो मला फक्त आराम करायला सांगत होता. मला असं वाटत होतं, मी कोणतं तरी स्वप्न पाहत आहे. शेवटी एखादा पुरुष इतका समजदार कसा असू शकतो, जो स्वतःच्या बायकोच्या अशा
अनैतिक गरोदरपणाला समजून घेत होता. माझ्या नवऱ्याने मला स्पर्श देखील केला नव्हता, परंतु तरी देखील तो शांत होता. ते शक्य आहे हा विचार करून मी अगदी हैराण झाले होते. आणि मग नवऱ्याच्या त्या वागणुकीमुळं, त्या स्वभावामुळं मी त्याला प्रेमाने अगदी बिलगून गेले होते. जसं की दिवस जात होते तसं तसं माझा नवरा माझी काळजी घेत होता. तो माझ्यासाठी फळं आणायचा, स्वतःच्या हाताने मला दूध प्यायला द्यायचा. नवऱ्याचं ते वागणुकीने मी त्याच्या प्रेम समजलं होतं. गरोदरपणाचे ते 7 महिने मी खूप आरामात घातले आणि त्यानंतर 7 महिन्यानंतर मी एका गोडशा मुलाला जन्म दिला. खरं तर त्या मुलाच्या नशिबात मला दया येत होती, ज्याला ज्याच्या बापाचं प्रेम मिळू शकलं नव्हतं आणि मला देखील त्या मुलाबद्दल फारसं प्रेम नव्हतं. परंतु इथे देखील माझ्या नवऱ्याचं वागणं मला खूप आश्चर्य करणारं होतं. माझ्या नवऱ्याने त्या मुलाला स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे खूप प्रेम दिलं होतं. तो त्याचे खूप लाड करायचा. त्याचे ते वागणं पाहून मी तर हैराण झाले होते. त्या मुलासाठी लागणारं सगळं साहित्य मी सांगण्याच्या अगोदर घरामध्ये हजर असायचं. माझा नवरा त्या मुलाच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होता. तो त्याची हरवलेली काळजी घ्यायचा, त्याला खूप प्रेम द्यायचा, त्याचे खूप लाड करायचा. तो जरी रडत असेल तर माझा नवरा खूप कासावीस व्हायचा. तरी दुसरीकडे मी त्याची आई असून देखील त्याची अजिबात काळजी येत नव्हती. माझ्या नवऱ्याचं ते वागणं मला खूप विचित्र वाटत होतं. शेवटी एखादा माणूस इतका समजदार कसा असू शकतो हेच मला कळत नव्हतं. आता मला असं वाटू लागलं, माझ्या नवऱ्यामध्ये माणुसकी खूप जास्त आहे आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी मला आजपर्यंत प्रेम दिलं होतं, आपुलकी दिली होती. ती केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या माणुसकीमुळे. माझ्या नवऱ्याची त्या मुलासाठी असलेली काळजी, ते प्रेम पाहून मी तर खूप वैतागले होते. जेव्हा कधी मी त्या मुलाला दूध पिण्यासाठी नकार द्यायचे किंवा चिडचिड करायचे तेव्हा माझा नवरा माझ्यावर नाराज व्हायचा आणि त्या मुलाला घेऊन त्याचे लाड करायचा, त्याला गप्पा मारायचा. असंच महिने निघून जात होते. शेवटी मला माझ्या नवऱ्याचं हे वागणं मला सहन झालं नाही. त्याला त्या उपकाराचं मला ओझं नको झालं आणि एके दिवशी मी माझ्या नवऱ्याशी भांडण केलं. मी त्याला विचारलं, इतके महिने तुम्ही मला एक प्रश्न देखील विचारला नाही. तुम्ही मला हे का विचारलं नाही? आपल्यामध्ये तर काही संबंध निर्माण झाला नाही. मग तू गरोदर कशी राहिली? हा मुलगा कोणाचा आहे? माझा नवरा माझ्याकडे शांत नजरेने एकटक पाहत होता. याआधी देखील असंच शांत एकटेच नजरेने माझ्याकडं पाहत त्याने मला विचारलं होतं, तू अचानक एवढी जाडी कशी झालीस? तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की साखरपुडा झाल्यानंतर लग्न होईपर्यंत मी नुसतं बसून खायचे, त्यामुळं जाडी झाले आहे. खरं तर त्यामुळं माझ्या नवऱ्याचं त्या विचारलेल्या प्रश्नाने मी थोडी घाबरले होते. परंतु तेव्हा फक्त गरोदरपणाचा पहिला महिना होता, त्यामुळं माझ्या शरीरात एवढे काही बदल झाले नव्हते की तेव्हा मी गरोदर आहे हे कोणाला ओळखू शकेल. मी रडत होते. मी त्यांना विचारत होते की तुम्हाला माझ्या शरीरातील बदल जाणवला नव्हता का? तुम्हाला संशय आला नव्हता का? त्यावर माझा नवरा म्हणाला की हो, मला संशय आला होता, परंतु तू मला काही सांगितलं नाहीस. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. माझं डोकं गरमागरम लागलं. मला आता खात्री पटली की माझा नवरा एक विचित्र स्वभावाचा माणूस आहे. त्याला माझ्यावर संशय आला होता, तरी देखील त्याने मला एका शब्दाने देखील विचारलं नाही की हे कसं झालं आहे आणि कधी झालंय. त्याने हे जाणून घ्यायचा प्रयत्न देखील केला नाही की माझ्यासोबत नेमकं काय घडलंय. मी त्याच्यासोबत खोटं बोलत होते. त्यामुळं मी त्याला विचारलं की तुम्ही मला का नाही विचारलं? तेव्हा तो बोलू लागला की मी तुला आता काय घडलंय ते सर्व खरं खरं सांगतो. त्याचं ते बोलणं ऐकून मला कळून चुकलं होतं की यासोबत असं काहीतरी घडलं आहे की ज्यामुळं त्याला स्वभाव हा असा आहे. काहीतरी असं झालं आहे ज्यामुळं हा इतका विचित्र होता. त्याने मला त्याची आईबद्दल अशी गोष्ट सांगितली
जे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा मला सांगू लागला, त्याची आईसोबत देखील असंच घडलं होतं. आईने देखील तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिच्या आतमध्ये दाबून ठेवला होता. लग्न होईल आई या घाबरली होती. नंतर काही महिन्यानंतर माझ्या वडिलांना आईबद्दल सर्व सत्य समजलं. त्यामुळं माझे वडील आईला खूपच घालून पाडून बोलू लागले. त्यांनी तिच्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला. परंतु विचित्र गोष्ट ही घडली, ते त्यांच्या बायकोला सोडायला तयार नव्हते. त्यांनी त्यांच्या बायकोला स्वतः जपून ठेवलं. त्यांचं नातं कायम जपलं. परंतु आयुष्यभर माझ्या आईला सतत घालून पाडून बोलतात. खरं तर या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नव्हती. तिच्यासोबत खूप चुकीचं घडलं होतं. आयुष्यभर माझी आई माझ्या वडिलांचे टोमणे, त्यांचं बोलणं ऐकत राहिली. त्यानंतर आईची डिलिव्हरी झाली आणि माझा जन्म झाला. माझ्या वडिलांनी मला घरात ठेवलं. माझं शिकवणं पूर्ण केलं. एक गोष्ट मात्र दिली नाही, ते म्हणजे वडिलांचं प्रेम. कारण मी त्यांचा अंश नव्हता. माझ्याकडं जगातलं सगळं सुख होतं, परंतु मला माझ्या आईवडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही. त्यानंतर माझ्या आईला आणखी काही मुलं झाली, परंतु ती स्वतः त्यांची होती. माझ्या वडिलांची सख्खी मुलं होती, त्यामुळं त्या माझ्या भावंड त्यांच्या आईवडिलांचं प्रेम अगदी भरभरून मिळालं. आणि हाच फरक पाहता पाहता मी लहानाचं मोठं झालो होतो. आणि मग याच गोष्टीचा माझ्या मनावर खोलीवर परिणाम झाला. माझ्या मनात स्त्रियाबद्दल खूप द्वेष निर्माण होऊ लागला आणि यावरून मी माझ्या आईसोबत खूप वेळा भांडत होतो. मी आईला विचारत होतो, जर लग्नाआधी तुझ्यासोबत काही जबरदस्ती झाली होती, काही चुकीचं घडलं होतं, तर ते तू लग्नाआधी वडिलांना का सांगितलं नाहीस? तुझ्यासोबत हे सगळं असं घडलं असताना तुझ्यासोबत लग्न करायचं की नाही हे ठरवायला अधिकार तू त्यांच्याकडून का हिरावून घेतला होतास? यामध्ये माझ्या वडिलांचा काही चूक दिसत नव्हती, कारण ते त्यांच्या जागी बरोबर होते. माझ्या आईसोबत हे असं घडत असताना देखील माझ्या वडिलांनी माझ्या आईला स्वीकारलं होतं. एवढेच नाही तर मला त्यांचं नाव देखील दिलं होतं. त्यामध्ये चूक होती तर माझ्या आईची. माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझं अंग पूर्ण थंड पडलं होतं. आता मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याला माझ्यावर संशय आला होता, तरी देखील त्याने माझ्या या बाबतीत का विचारलं नाही. त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला विचारलं, आता तू मला सांग, तू मला तुझ्या सोबत जे घडलं ते लग्नाआधी का सांगितलं नाहीस? तू देखील या सगळ्यामध्ये सामील होती का, की लग्नाच्या आधी तुझं कोणासोबत अनैतिक संबंध होते? नवऱ्याचं हे प्रश्न ऐकून माझ्या डोक्यात एक प्रकारची तिडगी गेली व मी शांत राहिले आणि फक्त नकारात्मक मान हलवली आणि माझ्या नवऱ्याला समजून सांगितलं, यामध्ये माझी काहीच चूक नाही. मी पूर्णपणे बेकसूर आहे. ज्यांनी माझ्यासोबत ते घाणेरडे कृत्य केले आहे त्या 3 मुलांना मी ओळखत देखील नाही. मी पूर्णपणे निरपराध आहे. लग्नाच्या आधी माझं कोणा मुलाबरोबर कसलंही संबंध नव्हतं, कसलेही अनैतिक संबंध नव्हते, की माझं आयुष्य कोणी मुला देखील नव्हता. जर माझ्या मनात मी कोणाला स्थळ दिलं असेल तर ते फक्त तुम्हाला दिलं आहे, असं सांगून मी माझ्या नवऱ्याला समजूत काढली होती. माझ्यावर विश्वास बसल्यानंतर माझा नवरा मला म्हणू लागला, जर असं सगळं होतं तर मग तू माझ्यापासून हे सर्व का लपवून ठेवलंस? स्वतःहून का सांगितलं नाहीस? तुझ्यासोबत जर चुकीचं घडलं होतं, यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती, मग तू स्वतःहून का नाही सांगितलं? त्यावर मी माझ्या नवऱ्याला बोलू लागले, आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांचे लग्न मोडतात आणि इथे तर माझ्यासोबत खूप मोठा प्रसंग घडला होता, ज्यांचा माझ्याकडं कोणताही पुरावा नव्हता. मग माझ्यावर कसं कोणी विश्वास ठेवला असता? मला असं वाटलं, त्यामध्ये गुन्हेगार मलाच ठरव जाईल. कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. जर मला आधीच माहीत असतं तुम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहात, तुम्ही मला इतकं समजावून घेऊ शकतात, तर तुम्हाला मी ही गोष्ट आधीच सांगितली असती. आज मी आणि माझ्या नवऱ्याचे दोघांच्या मनात दडलेलं सत्य घडलं होता.
त्यामुळं दोघांना देखील खूप बरं वाटत होतं. माझ्या नवऱ्याला तो स्वभाव, तो समजूतदारपणा, मी त्यांना पुन्हा एकदा प्रेमात पडले होते. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला आणि मला म्हणू लागला, आता मला तुझं सर्व सत्य समजलं आहे आणि यामध्ये तुझी काही चूक देखील नाही. मला मान्य आहे. त्यामुळं तू आता स्वतःच्या मनात स्वतःबद्दल कोणताही अपराधाची भावना ठेवू नकोस. सर्व काही विसरून जा आणि आता आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. मला असं वाटलं जणू काही माझा पुनर्जन्म झाला आहे. मी पुन्हा एकदा माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. परंतु मला काय माहीत होतं, येणाऱ्या काही वेळात माझ्या डोक्यावर आभाळ कोसळणार होतं. मला एक अशी गोष्ट समजली होती ज्यामुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. असंच दिवस भराभरा चालले होते. मी माझ्या आयुष्यात खूप जास्त खुश होते. माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं. मी माझ्या त्या मुलासोबत देखील प्रेमाने वागत होते. तर दुसरीकडे माझ्या नवऱ्याच्या स्वभावात कोणता तरी बदल नव्हता. तो नेहमीप्रमाणे माझी काळजी घ्यायचा, माझ्यावर प्रेम करायचा आणि मग पुन्हा एकदा देवकृपाने मी गरोदर राहिले आणि यावेळी देखील माझ्या नवऱ्याने पूर्णपणे माझी काळजी घेतली. गरोदरपणात हा काळ मी अगदी आनंदात जगत होते, कारण यावेळी गरोदरपणा हे माझं हवाहवाईत वाटत होतं. या गरोदरपणात मला माझा नवरा काहीच काम करून देत नव्हता. त्यांनी एक कामबाई देखील ठेवली होती, जी घरामधली सर्व काम करायची. एके दिवशी माझा नवरा बाहेर गेला होता, तर माझी कामवाली बाई माझ्या मोठ्या मुलाला सांभाळत होती. माझा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यांनी लहानपणीच्या ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तू माझ्या नवऱ्याने एका स्टोअर रूममध्ये ठेवल्या होत्या. मी विचार केला की आता डिलिव्हरी व्हायला 1च महिना बाकी आहे. त्यामुळं आता डिलिव्हरीचे माझ्यावर ज्या काही वस्तू लागतील त्या वस्तू मी अगदी स्टोअर रूममधून काढून घेईल, जेणेकरून त्या वस्तू व्यवस्थित साफ करून ठेवता येईल. त्यानंतर मी स्टोअर रूममध्ये गेले. माझ्या नवऱ्याने एका बॅगमध्ये माझ्या मुलाच्या सर्व वस्तू ठेवल्या होत्या. मी माझ्या कामवाल्या बाईला ती बॅग काढायला लावली आणि रूममध्ये घेऊन यायला सांगितलं. तेव्हा माझ्या कामवाल्या बाईने होकारात्मक मान हलवली. थोड्या वेळाने मी माझ्या रूममध्ये गेले, जिथे माझ्या कामवाल्या बाईंनी बॅग ठेवली होती. मी ती बॅग उचलली आणि एक एक सामान चेक करू लागले. तेव्हा मला त्या बॅगमध्ये अशी एक गोष्ट सापडली, जी पाहून मला भीतीने थर कापत होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. हे कसं होऊ शकतं? माझा नवरा तर एक इज्जतदार, चांगला संस्कृतीचा समजदार माणूस होता, तर त्याने हे कसं केलं? रागाने माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. थोड्या वेळाने माझा नवरा घरी परत आला. त्यावेळी त्या बॅगमध्ये सापडलेलं तो शर्ट आणि मास्क मी माझ्या नवऱ्याच्या तोंडातून फेकून मारलं आणि त्याला अंगावर जोरजोरात ओरडून, हे सर्व काय आहे? तो शर्ट आणि मास्क पाहून मला समजलं होतं की माझ्यावर जबरदस्ती करणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा होता. एकाकी माझ्या मनातील माझ्या नवऱ्याबद्दल प्रेम सगळं संपून गेलं होतं. माझ्या मनात नवऱ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार उमटला होता. माझा नवरा मला बोलू लागला, मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं, तू तुझ्यासोबत घडलेलं मला सांगती की नाही? मला तुझी परीक्षा घ्यायची होती. त्यामुळं साखरपुडा झाल्यानंतर मी तुझ्यासोबत तशी जबरदस्ती केली. मी विचारू लागले की कसली परीक्षा? जर हे सत्य मला कधीच समजलं नसतं तर मी माझं पूर्ण आयुष्य ते ओझ्याखाली तुमच्या उपकारादेखील जगले असते. त्या एका प्रसंगामुळं माझा हा मुलगा स्वतः असून सुद्धा त्याला मी कधीच प्रेम दिलं नाही. आता माझ्या मनातून माझा नवरा पूर्णपणे उतरला होता. मला असं वाटत होतं की ते घर सोडून निघून जावं आणि मी हा निर्णय घेतला की हे घर सोडून निघून जाणार. परंतु आता असताना माझ्या मुलाने माझे पाय पकडले. या सगळ्यामध्ये त्याचा काय दोष होता? एक विकृती माणसाच्या बायकोबरोबर मी त्या मुलाची आई देखील होते. त्यामुळं माझं पालन तिथे थांबलं. मी जर शांतपणे विचार केला, माझ्या नवऱ्यासोबत त्याला लहानपणी जे काही घडलं होतं त्यामुळे त्याच्या मनावर हा असा परिणाम झाला होता. तो विकृत झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी काहीच चुकीचं नव्हतं.
जर लहानपणी माझ्यासोबत असं काही घडलं असतं तर कदाचित मी देखील त्याच्यासारखं झाले असते. मी माझ्या त्या मोठ्या मुलाकडे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाकडे बघितलं. मी त्या घरात राहायचा निर्णय घेतला. परंतु दुसरीकडे माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दल काहीच प्रेम शिल्लक राहिलं नव्हतं. कारण काहीही झालं तरी त्याने माझ्या आयुष्याचा उद्ध्वस्त केला होता. तो प्रसंग घडल्यापासून ते आजपर्यंत माझ्या मनावर काय परिणाम होता, माझी काय अवस्था झाली होती, एक एक रात्र मी कशी घालवली हे फक्त माझं मला ठाऊक होतं. ज्याला मी एक देवमाणूस समजत होते, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं, त्याच माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. हे मी कधीही विसरू शकत नव्हते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.